राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी आपला प्रतिसाद मला मिळतो आहे. आपण मला आणखी प्रतिसाद द्यावा ही विनंती. सत्याचा मोर्चा. सत्या हे नाव ऐकल्याबरोबर माझ्या डोळ्यासमोर बहुधा 15-20 वर्ष झाली असतील एक हिंदी चित्रपट येऊन गेला. रामगोपाल वर्मा यांचा सत्या. मुंबई का किंग कौन. आणि कालच्या सत्याच्या मोर्चानंतर मुंबईला त्याचा नवीन राजा मिळाला. मुंबईला त्याचा भिकू म्हात्रे मिळाला. कालचा मोर्चा हा जरी महाविकास आघाडीचा असला तरी या मोर्चाचे नायक हे फक्त आणि फक्त राज ठाकरे होते. कारण आत्तापर्यंत महाविकास आघाडीचे तेच ते टोमणेबाज, तेच ते न कळणारी भाषा असे नेते जनतेला पाहायची सवय झाली होती. त्यामुळे राज ठाकरे यांच्या रूपाने एक लोकप्रिय आश्वासक असा चेहरा महाविकास आघाडीला मिळाला. मग राज ठाकरे आपल्या घरून दादर रेल्वे स्टेशनवर कसे आले, ते लोकलमध्ये कसे बसले, ते लोकलमध्ये कुठं बसले, खिडकीपाशी बसले का, त्यांच्या अंगावर त्यावेळेस कोणत्या रंगाचे कपडे होते, तिथून ते चर्चगेटला कसं उतरले, कोणत्या 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन थांबले आणि मोर्चाला येण्याच्या अगोदर त्यांनी कोणते कपडे घातले, त्याच्यासाठी काय काय सोय केली, ह्याचं रसभरीत वर्णन प्रसारमाध्यमातून आलेलं आहे. ते वर्णन मी पुन्हा सांगावं असं नाही. आणि कालच्या सत्याच्या मोर्चातलं भाषण याचं प्रमुख आकर्षण हे फक्त राज ठाकरे होते. पण नेहमीप्रमाणे राज ठाकरेला तोंडघशी पाडण्याचा एकमेव कार्यक्रम, त्यांना भाषणाचे मुद्दे देणारा कोण गुगल बाबा आहे, कोण तो कादर खान आहे ज्यानं ही पटकथा लिहिली. साहेबाच्या तोंडी त्यांनी पहिल्यांदा काय वाक्य घातलं की नव्या मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या बंगल्यावर जवळपास 150 मतदान नोंदवलेलं आहे. हे कसं खोटं आहे याचा खुलासा शासनाने एक पत्रक काढून केला. ते पत्रक तुम्ही पहा. कालचं साहेबाचं भाषण ऐकल्यानंतर एक मुद्दा हा पटण्यासारखा आहे की मतदार याद्या ह्या पारदर्शक असल्याच पाहिजेत. दुबार तिबार नावही गाळली गेली पाहिजेत. जे मृत झाले ती नावं गाळली गेली पाहिजेत. आणि जे निवडणुकीच्या काही दिवस अगोदर एक मर्यादा ठरवा, ज्यांनी 18 वर्ष पूर्ण केली आहेत त्यांची नावं त्या मतदार यादीत आलीच पाहिजेत. याच्याविषयी कुणाचंही दुमत नाही आहे. या याद्या सुधारल्याच गेल्या पाहिजेत. पण साहेबांनी ज्यावेळेस या दुबार नावांचा उल्लेख करताना ज्या 6 लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख केला, साहेब आपण विसरलात असं मी म्हणू शकत नाही, कारण आपली स्मरणशक्ती अत्यंत तीव्र आहे. या 6 मतदारसंघामध्ये 3 मतदारसंघ हे महाविकास आघाडीमध्ये उबाटा गटाकडे आहेत, 2 एकनाथ शिंदेकडे आहेत, 1 भारतीय जनता पक्षाकडे आहे. मग काय या सगळ्या मतदारसंघात या दुबार नोंदणीमुळे, या दुबार मतदानामुळे हे लोक निवडून आलेत असं आपल्याला तर म्हणायचं नाही ना. कारण यापूर्वी असंच झालं. आपण पक्ष कार्यकर्त्याच्या मेळाव्यात एक उदाहरण दिलं की माजी आमदार राजू पाटील यांना त्यांच्या राहत्या गावी त्यांच्या बूथवर मतदान झालंच नाही. आणि नंतर ते दिसाले की त्या तिन्ही बूथवर, जे त्यांच्या गावचे तिन्ही बूथ होते 351, 352, 353, इथं राजू पाटीलला भरघोस मतदान झालेलं आहे. मग अशी चुकीची माहिती आपल्यासमोर कोण देतं, कोण आपल्याला तोंड घशी पाडतं ह्याचा शोध घेतला पाहिजे. कारण असंच आपण एका मेळाव्यात बोलताना सांगितलं की तुम्ही
मतदान तर केळाला दिलं, पण ते टरबुजाला पडलं. म्हणजे मतदान तर आपल्याला लोकांनी केलं, पण आपल्यापर्यंत आलं नाही. मग प्रश्न असा पडतो की माहीममध्ये केळाला दिलेलं मतदान टरबुजापर्यंत गेलं कसं? हा संयोग तर नाही आहे का की त्याही ठिकाणी उभाटाचाच उमेदवार विजयी होतो? म्हणून मला हा प्रश्न पडतो की साहेबांनी बोलताना याचं भान ठेवलं पाहिजे की लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत आहेत. कारण राज ठाकरे बोलतात ते खरं बोलतात, त्यांचा लोकांना विश्वास आहे. आणि जर राज ठाकरे जर असं बोलू लागले तर हळूहळू त्यांच्यावरचा विश्वास कमी होत जाईल. आणि भाषणाच्या भारात राजसाहेबांना तर जाहीर आव्हान केलं की दुबार मतदार करणारे जर तुमच्या समोर आले तर त्यांना बदड बदड बडवा. माझं पूर्ण समर्थन आहे. 2 वेळा मतदान करणाऱ्या लोकांना बडवलं पाहिजे. पण राजसाहेब ज्यावेळेस हे वाक्य उच्चारत होते, बदड बदड बडवा, त्यावेळेस स्टेजवर मागच्या बाजूला माननीय शरद पवार साहेबांना दरदरून घाम आला. या घाम येण्याचं कारण असं आहे की काही वर्षापूर्वी माननीय शरद पवार साहेबांनी मुंबईत मतदान करून बोटाची शाई पुसून गावाकडे जाऊन कसं मतदान करायचं, किंवा गावाकडं मतदान करून बोटाची शाई पुसून पुन्हा मुंबईत येऊन कसं मतदान करायचं, याचं जाहीर प्रशिक्षण एका त्यांच्या जाहीर भाषणातून दिलेलं होतं. राजसाहेबाला हे तर म्हणायचं नव्हतं, शरद पवारकडला तो हा इशारा नव्हता. आणि दुसरी एक गोष्ट, आज काही जरी असलं, मान्य देवाभाऊ आणि मान्य राजसाहेब थोडे राजकीय भूमिकेत बदल जरी असला तर दोघांची मैत्री एवढी अतूट आहे की साहेबांनी काय सांगितलं की मतदार याद्या स्वच्छ करा, पारदर्शक करा, मगच निवडणूक घ्या. इतके दिवस लागले आहेत, एखादा वर्ष अजून जरी निवडणूक पुढे ढकलली तरी काही बिघडत नाही. यामध्ये सुद्धा राजसाहेब आपल्या मित्राची म्हणजे देवाभाऊची सोय पाहत आहेत. कारण सध्या भाजपच्या मागे शनी लागलेला आहे. ओल्या दुष्काळाने त्रस्त शेतकरी, कर्जमुक्तीसाठी चाललेलं आंदोलन, मराठा आरक्षणाचा प्रश्न, भाजपविषयी लोकात जी भावना तयार होत चाललेली आहे की हा पक्ष फोडतो, भाजपमध्ये आता नव्या लोकांचंच चाललंय, काँग्रेसचे लोक जास्तीत जास्त भाजपमध्ये चाललेत. हा सगळा जो नेरेटिव्ह आहे तो नेरेटिव्ह सेट होत असताना भाजपला जर लगेच स्थानिक स्वराज्य संस्थेला समोर गेलं तर अडचण येऊ शकते. म्हणून कदाचित राजसाहेब आपल्या मित्राला वाचवण्यासाठी तर म्हणत नाहीत की 1 वर्ष निवडणुका लांबल्या तरी हरकत नाही. राजसाहेब, आपण मित्राचे मित्र आहात हे सगळ्या जगाला माहिती. आज ते पुन्हा सिद्ध झालं. पण एका गोष्टीचं मला खूप खूप वाईट वाटलं. साहेब, आपल्या अंगावरती शाल नव्हती, त्या शालीमधून लोक आपल्याला बाळासाहेबात पाहत होते. आणि दुसरी गोष्ट, काल आपण भाषण करताना माझ्या सर्व हिंदू बंधू आणि भगिनींनी हे उच्चारलं नाही. कुठंतरी हिंदू म्हणून मला ही खंत वाटली. साहेब, मुंबईला नवा भिकू मात्रे मिळाला. आता सत्या आणि कल्लू मामा कोण आहे हे मी ऐकणाऱ्याच्या विवेकवर सोडतो. धन्यवाद.